महाराष्ट्र. मी सौ अनिता पाटोळे. आज हे चेंबूर विभागामध्ये नागरिकांना होणारा त्रास, आज HP वाल्यांनी 2 महिन्यापासून लोकांना त्रास देणं चालू केलंय. असे वर्कर लोक आहेत, त्यांना जर सिलेंडरच मिळणार नाही कंपनीतनं तर ते लोकांच्या घरी सर्व्हिस कशी देणार. आज त्यांना लोक मारतात, त्यांना बोलतात. हॅलो, हा नमस्कार, बोला. काय सर, 2 महिने झाले आहे आमच्या लोकांना सिलेंडर मिळत नाही. आमच्या माता भगिनी रोज येऊन इथं चक्रा मारून जात आहेत. कोणी सांगताय गोदाममध्ये जा, गोदाममधनं माणसं परत येत आहेत. 2-2 दिवसापासून चक्रा मारतायत, बाटल्या नाही. आज असे करून 2 महिने तुम्ही लोकांनी आमच्या लोकांना त्रास दिलाय. परत जे वर्कर लोक आमच्या विभागात येतात बाटला घेऊन, त्यांना सुद्धा लोक मारायला लागले, तरी बाटला देत नाही. त्यांना वाटतं की हे लोक खोटापणा करतायत. सर, तुम्ही कंपनीतच त्यांना बाटला देत नाही किंवा तुमच्या इथं रजिस्टर केलंय, लोकांच्या इथं मेसेज येतात खोटे खोटे की बाटला झालाय, तुम्हाला अलाव झालाय. अलाव झालेला बाटला कुठे आहे आमचा, कुठे आहे, त्याचं उत्तर द्या ना सर. सर, मग तुमची तब्येत बरी नाही. आज लोकांच्या घरात किती लोक आया भैया आजारी आहेत, लोक कामाला जाणार आहेत. तुमचं ऑफिस तुटायचं राहिलंय बाकी खाली, तुमचं ऑफिस तुटायचं बाकी राहिलंय खाली. एवढे लोक संतापले. आज 2 महिने झाले लोकांच्या घरी पाणी बाटला नाही. मुलं लहान आहेत, लोकांच्या घरी दूध गरम करायचं असतं. एखाद्याच्या घरात म्हातारा आहे, आई वडील म्हातारे आहेत, त्यांचं बघायचं असतं जेवण. लोक कामावर आले की ते जेवणार कुठून, रोज हॉटेलमधनं खाणार का. जर सर्व्हिस तुमची बरोबर नाही, मग तुम्ही का चालवता ही एजन्सी बंद करून टाका. तुम्ही एजन्सी बंद करा ना, दुसरं कोणतरी चालवेल. 15-15 दिवस 6 वर्ष झाले ना, बोनस सुद्धा वर्कर लोकांना देतात, तर ते वर्कर लोक तुमच्याकडे काम करतायत. हा, त्या वर्कर लोकांचा आम्हाला त्रास नाही, तुमच्या लोकांचा त्रास आहे आम्हाला. आता तुम्ही काय करणार आहे ते मला सांगा. आणि तुम्ही पोलीस चौकीत या, मला समोर उत्तर पाहिजे, नाही तर उद्या इथं आंदोलन होणार, तुमचं दुकान तोडून जाणार. हे मी तुम्हाला शब्दात सांगते, कारण की आज लोकांचा जो त्रास आहे ना, लोक संतापले. म्हातारी बाई आहे, म्हातारी बाई दिवसात तुमच्या 3 वेळा चक्र मारून गेले. तिला गोदामला पाठवलं, गोदाम परत आली बाई. म्हणजे काय म्हातारे माणसं तुमच्या मागे पळणार का. तुम्ही एक दिवस आजारी येत तर सांगताय, लोक रोज करता आजारी, लोकांच्या घरात रोज आजारी पेशंट पडले. आणि तुम्ही या ना, आम्ही तुम्हाला ऍडमिट करतो. इथं बाजूला दवाखाना चांगला प्रायव्हेट, मी खर्च करते तुमचा जो होईल तो. पण सध्या आता लोकांचा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. हे बघा, बाजूलाच तुमचा दवाखाना आहे, तिथं जे बिल येईल ते मी अनिता पाटोळे भरायला तयार आहे. तुम्ही या इकडं. आपण तुमच्या फोनवर काम होतात म्हणा, तुम्ही आजारी पडला तर काय करायचं सांगा तुम्ही मला. तुम्ही चौकीत या, आपण चौकीत बोलू. कारण की आज जनतेचा ना हा आवाज थांबणार नाहीये. 2 महिन्यापासून तुमचे वर्कर लोक आतून, मॅडम उद्या बाटल्या येणार, परवा बाटल्या येणार, 8 दिवसांनी होणार, 2 दिवसांनी होणार, आणि तुम्ही मेसेज पाठवून मोकळे होता. मग लोकांनी जायचं कुणाकडे. डिलिव्हरी झाली, तुम्हाला काय उत्तर येतं. डिलिव्हरी झाली आहे, डिलिव्हरी झाली. तुम्हाला काय सांगितलं, डिलिव्हरी झाली म्हणे. ऐका, आता सकाळ प्रश्न आहे तुमचा, दुसरी चक्कर आहे. आणि हे वर्कर लोकांनी कोणाचा मार काय. उद्या हे वर्कर लोकांनी मारलं, ह्यांची जिम्मेदारी पण घेणार आहे. तुम्ही घेणार आहे, तुम्ही घेणार आहे. तुमच्या आतलेही वर्कर बिचारे घाबरले, जे बसलाय तोही घाबरला. तो म्हणतो मॅडम आम्हाला 2 महिन्यापासून आम्ही उत्तर देतोय, आम्ही स्वतः घाबरलो की उद्या आम्हाला कोणी मारून जाणार. मग विचार करा तुम्ही आज आजारीचं 1 दिवसात सांगताय. आता ह्यांचं काय करायचं, तुम्ही उत्तर द्या मला, म्हणजे मला कळेल तरी. ठेवते बाय फोन, लोकांना कळू द्या. सर, आज आजारी पडले, एवढ्या दिवसाचा स्टॉक गेला कुठं, का नाही मागवला त्यांनी. हॅलो सर, आज आजारी पडले ते 2 महिन्यापासून काय म्हणणं आहे ते मला क्लिअर सांगा. पोलीस स्टेशनला जाणार सगळे लोक येत आहेत. तुम्हाला माहित नाही का चेंबूर पोलीस स्टेशन. हा, या तुम्ही आणि सर हे उत्तर द्या लोकांची. आणि जे लोकांना 2 महिन्यापासून बाटले जे नाही येत आहेत, लोक 15-20 दिवसापासून परेशान झाले आहेत, लोकांचा हाल होत आहेत, त्यांचं काय करायचं. तुम्हाला काय कंपनी तिथून बाटले देत नाही का. तुम्ही एजन्सी घेतली आहे ना, एखादी पाण्याची बॉटलीची पण एजन्सी घेतो ना, तर 10 वेळा माणूस फोन करून विचारतो
की माझी कंपनीचा अजून माल का नाही आला. तुम्ही आज वर्कर लोकांना तिकडे इकडे पळवताय सर, हे चुकीचं आहे. पैसे देत नाही का पब्लिक तुम्हाला? पब्लिक फुकट बाटला घेते का? मोदी तर सांगतो 3 बाटले फ्री आहेत, इथे 1 बाटला बी फ्री मिळत नाही. पण निदान जो लोकांच्या कष्टाचा पैशाने ते घेतायत, आज घासलेट नाही लोकांना. चला बाबा तुमचा बाटला नाही आला तर लोक काय घासलेट इस्टो पेटवायसाठी काय आहे का सुविधा? तुम्ही सांगा ना सर. आज लोकांच्या घरी बाटले नाहीत, लोक रोज 1 दिवस हॉटेलमध्ये खायला, 2 दिवस हॉटेलमध्ये खायला, आणि रोज हातावर कमवून